येते पुण्यातून, कारण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उंदरांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। उंदराने चावल्याने एका विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करावं लागलंय। या विद्यार्थ्यांमध्ये रेबीजची लक्षणं आढळून आली आहेत। उंदरांनी खाण्याचे पदार्थ, कपडे आणि पुस्तकांची नासधूस केली आहे, तरीही वसतिगृह प्रशासन कोणतीही दखल घेत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। जर वेळीच उपाययोजना केली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशाराही अभाविपने दिलाय। येथील एक विद्यार्थी हिंदी विभागाचा आहे आणि 2 विद्यार्थी अर्थशास्त्र विभागाचे आहेत विद्यापीठातील। तर त्या विद्यार्थ्यांची 3 महिन्यापूर्वी तक्रार होती वसतिगृह ऑफिसला की त्यांच्या रूममध्ये जे काही उंदीर येतात, साप येतात, त्यांच्या मालमत्तेची नासधूस करतात, त्यांच्या साहित्याची नासधूस केली, त्याच्याकडे रेबीज झालेले लक्षणाचे सिम्पटम्स आढळले आहेत त्याला। 3 महिन्यापूर्वी आपले मुख्य वसतिगृह प्रमुख ज्या काही मॅडम आहेत त्यांना मेसेज केला होता की मॅडम यावर काहीतरी तुम्ही ॲक्शन घ्या, नाहीतर आम्हाला एखादी नवीन रूम मिळवून द्या। पण विद्यापीठ प्रशासनातील अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही।